नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शौर्य, आत्मसन्मानः, त्यागः या ब्रीदवाक्यासह जगणारं आणि त्या ब्रीदवाक्यासह कृतिशील असणारं दल म्हणजे अग्निशमन दल. जेव्हा अग्निशमन दल असं आपण म्हणतो तेव्हा जीव आणि मालमत्ता यांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेलं असं हे दल आहे. 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा सप्ताह जो आहे तो अग्निशमन सप्ताह म्हणून पाळला जातो. जेव्हा अग्निशमन सप्ताह आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या पाठोपाठ अग्नीबाबत जागरूकता आणि अग्निशमनासाठी कृतिशीलता या बाबतीमध्ये सजगता निर्माण करणं, नागरिकांना त्याविषयी माहिती असणं आणि त्या दृष्टिकोनातनं जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन या अनेकविध गोष्टी अग्निशमन विभागाकडनं केल्या जातात. या सगळ्याविषयी बोलत असताना या अग्निशमन दलातले जे जीवाची बाजी लावणारे आपले जवान आहेत त्यांना आपण मनापासून वंदन करूया आणि या भागाला सुरुवात करूया. जेव्हा अग्नी असं आपण म्हणतो तेव्हा हा अग्नी जेवढा तारक आहे तेवढाच मारकही आहे. पण अति सर्वत्र वर्जयेत हे वाक्य जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातनं या अग्निशमनाविषयी सामान्य नागरिक म्हणून आपण कशा प्रकारे सजग असायला हवं, सतर्क असायला हवं या सगळ्याविषयी बोलूया आजच्या भागात. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे अग्निशमन सेवा सप्ताह 2026. आणि त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी 2 मान्यवर तज्ज्ञांना आज आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. आपल्या बरोबर आहेत माननीय संतोष वारिक सर आणि माननीय किरण हत्याळ सर. नमस्कार. आपल्या दोघांचंही हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आपले तज्ज्ञ माननीय संतोष वारिक सर यांच्याविषयी सांगायचं तर मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा म्हणून सर कार्यरत आहेत. सरांविषयी सांगायचं तर गेले 35 वर्ष अग्निशमन सेवेशी ते निगडित आहेत. महाराष्ट्रामध्ये अग्निसुरक्षित राहण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. जेव्हा मी असं आपण म्हणते तेव्हा महाराष्ट्र अग्निशमन कायदा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कायद्यामध्ये योग्य ती सुधारणा करून फायर ऑडिट आणि ऑटोमॅटेड मॉनिटरिंग सिस्टीम यासारख्या तरतुदी सुद्धा त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत, ज्यामुळे अग्निसुरक्षा ही अधिक भक्कम होऊ शकते. सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध समित्यांवरती सरांची नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर अग्निसुरक्षित भारत याकरता त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातनं त्यांचे प्रयत्न आणि कृतिशीलता लक्षात घेत 2011 आणि 2014 साली असं 2दा त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेलं आहे. सरांकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे यंदाची थीम काय आहे, संकल्पना काय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं विविध उपाययोजना काय करण्यात येणार आहेत, वर्षभरातले उपक्रम काय आहेत, हे सगळं काही. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत माननीय किरण रजनीकांत हत्याळ सर. सर सहाय्यक संचालक, सहाय्यक समादेशक अधिकारी, महाराष्ट्र अग्निशमन सेवा म्हणून कार्यरत आहेत. सरांविषयी सांगायचं तर सरांची सुरुवात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इथे अग्निशमन सेवा इथं सुरू झालेली आहे. 16 वर्ष त्यांनी इंडस्ट्रियल फायर फायटिंग या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर 2009 पासून सर महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमीमध्ये मार्गदर्शक म्हणून करत आहेत. प्रशिक्षक या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत 3000हून अधिक प्रशिक्षणार्थी तयार केलेले आहेत. सध्या सहाय्यक संचालक या पदावर ते कार्यरत आहेत. 2024 साली त्यांची कृतिशीलता लक्षात घेत उत्कृष्ट सेवेसाठी सरांना माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते कशा अनुषंगाने, कशा प्रकारे आणि कशा दृष्टिकोनातनं केलं जातं या सगळ्याविषयी माननीय सन्याळ सर, हत्याळ सर यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत. आपण बोलत आहोत ते म्हणजे अग्निशमन सेवा सप्ताह 2026 याविषयी. आणि आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे माननीय संतोष वारिक सर, मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा. त्याचबरोबर माननीय किरण रजनीकांत हत्याळ सर, सहाय्यक संचालक आणि सहाय्यक समादेशक अधिकारी, महाराष्ट्र अग्निशमन सेवा. आपण चर्चेला सुरुवात करूया. संतोष सर, सगळ्यात आधी जेव्हा अग्निशमन सप्ताह असं आपण म्हणतो तेव्हा तो पाळला जाणं, साजरा केला जाणं म्हणजे नेमकं काय घडत असतं?
हा साजरा केला जात नाही, हा पाळला जातो. ह्याच्या मागचं कारण असं आहे की 14 एप्रिल 1944 रोजी कराची बंदरामधनं फोर्ट SS स्टिकिंग नावाचं जहाज मुंबई बंदरात व्हिक्टोरिया डॉकला आलं होतं आणि ते बंदरात आल्यानंतर त्याच्यावरती कापसाच्या घसड्या आणि दारूगोळा होता आणि दुपारच्या वेळेलाच त्या जहाजाला आग लागली आणि त्या आगीवरती अग्निशमन कार्य करत असताना मुंबई अग्निशमन दलाचे आणि ऑक्झिलरी ज्या फायर सर्व्हिस होत्या त्यांचे 66 जवान याच्यावरती मोठा स्फोट झाल्यामुळे धारातीर्थी पडले आणि हा स्फोट एवढा मोठा होता की त्याचं म्हणजे रिस्टर स्केलवरती नोंदणी शिमला येथे पण झाली होती, एवढा तो मोठ्या प्रमाणावरती होता. आणि ह्याचं औचित्य साधून केंद्र सरकारने हा 14 एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन म्हणून ऑब्झर्व करायचं ठरवलं आणि ह्या अग्निशमनाच्या बाबतीत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी या अनुषंगाने 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा सप्ताह पाळला जातो, जेणेकरून नागरिकांपर्यंत अग्निशमन सेवेबाबत आणि अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हा या मुख्य सप्ताहाचा उद्देश आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा यंदा सर किरण सर ह्याची काही थीम आहे का विशिष्ट की त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत? प्रत्येक वर्षी अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त भारत सरकारकडून घोषवाक्य दिलं जातं, फायर थीम दिलं जातं आणि ह्या टाइमला जी थीम दिलेली आहे ती म्हणजे शाळा सुरक्षित, रुग्णालय सुरक्षित व अग्निसुरक्षित समाज. म्हणजे विचार करा की भारत सरकारने एवढी चांगली मोठी थीम दिली आहेत की म्हणजे शाळा हॉस्पिटल यांनी खास करून पूर्ण समाजासाठी हे घोषवाक्य ह्या वर्षासाठी फायर वीकसाठी देण्यात आलेली आहे. म्हणजे आजचं लहान मूल ह्या उद्याचा सजग नागरिक आहे हे लक्षात घेऊन लहान मुलांना यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता या बाबतीमध्ये सजगतेने जेव्हा पाळला जातो तेव्हा संतोष सर याविषयी अनेकविध कार्यक्रम होत असतील किंवा शाळांना आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट केलं जातंय? केंद्र सरकारने म्हणजे राज्य शासनाला एक निर्देश दिलेले आहे जेणेकरून जानेवारी महिन्यामध्ये मुलांच्या परीक्षा व्हायच्या आधी सर्व शाळांनी मॉक ड्रिल्स म्हणजे इव्हॅक्युएशन ड्रिल, कुठलीही आपत्ती झाली तर सुरक्षितरित्या कसं खाली यावं, मोकळ्या मैदानापर्यंत पोहोचावं याचं हे मॉक ड्रिल असतं आणि स्थानिक ज्या अग्निशमन सेवा आहेत त्यांच्या मदतीने शाळा हे राबवतात. आणि मुख्य कारण असं असतं की एक 25 ते 60चा पट असतो एका वर्गामध्ये आणि 1 ते 2 शिक्षक असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर आपत्कालीन प्रसंग आला तर मुलांना सुरक्षितरित्या खालपर्यंत आणणं हे फार चॅलेंजिंग असतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की कुठल्या तुमचा नियरेस्ट जिना कुठला आहे तुमच्या जवळ, तिकडनं कसा उपयोग करून तुम्ही सुरक्षितरित्या खालपर्यंत येऊ शकता याचं आधी प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर हे मॉक ड्रिल ॲक्च्युअल खरं किती वेळ लागतो हे संपूर्ण इमारत इव्हॅक्युएट करायला आणि वेगवेगळे म्हणजे लॅबोरेटरीमध्ये की लायब्ररीमध्ये आग लागलेली अशी वेगवेगळी कारणं ते दिली जातात आणि सुरक्षितरित्या त्यांना कसं खालपर्यंत आणता येईल याच्यासाठी हे प्रशिक्षण असतं आणि दर महिन्याच्या जानेवारीमध्ये दर वर्षाच्या हे ऑर्गनाईज केले जातात सर्व शाळांमध्ये. बरं, आता हे शाळांच्या बाबतीमध्ये झालं, मुलं चुणचुणीत असतात, पटकन त्या बाबतीमध्ये कृतीशील घेऊ शकतात किंवा नवीन गोष्टी शिकवल्या तर पटकन ते ग्रास करू शकतात. किरण सर, आपण प्रशिक्षक आहात, त्या अनुषंगाने म्हणते की हॉस्पिटल्स किंवा ज्या दवाखान्यांमध्ये या पद्धतीचं जेव्हा प्रशिक्षण द्यायचं असतं तेव्हा रुग्ण हे फार महत्त्वाचे असतात. रुग्णांच्या बाबतीमधली दक्षता ही एकीकडे भाग असतो आणि त्याचबरोबर तत्परता हा अग्निशमन दलाचा संकेत असतो. मग ह्याचा समन्वय कसा साधता येऊ शकेल? तेच तर महत्त्वाचं आहे की पेशंट्स जे असतात दोन प्रकारचे असतात. काही पेशंट स्वतःहून मूव्ह करू शकतात, काही पेशंट बेड रिडन असतात म्हणजे ICU मध्ये असू शकतात. या दोन गोष्टीला आपल्याला इथे भार देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे की जे पेशंट अजिबात मूव्ह करू शकत नाही त्याला आपण एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंट म्हणजे त्याच लेवलवर आपण कसं शिफ्ट करू शकतो. म्हणजे हॉरिझॉन्टल प्रोग्रेशन ज्याला म्हणतात की अगर काही घटना झाली की फक्त त्यांच्या ज्या बॅड सकट किंवा ICU सलाईन वगैरे मशीन्स वगैरे असतात त्या मशीन बरोबर आपण त्यांना ह्या आगीच्या दुसऱ्या भागामध्ये कसं घेऊन जाऊ शकतो आणि असं असताना आग ह्या भागातून दुसऱ्या भागामध्ये पसरू नये ह्याची खबरदारी ही ॲक्च्युली पहिल्यापासून जेव्हा हॉस्पिटल बनत असतं तेव्हाच घेतली जाते. म्हणजे जसं आपण फायर डोअर असतात, कंपार्टमेंटेशन असतात, ही खबरदारी बांधकाम करत असतानाच ती घेतली जाते आणि बाकीचे जे आहेत जे मुव्हेबल पेशंट्स आहेत ते निघू शकतात
त्यांच्यासाठी जसं शाळेसाठी आता वारिक सरांनी सांगितलं की आपण ड्रिल्स वगैरे ही पद्धत करतोच, त्याच पद्धतीमध्ये जे हॉस्पिटलचे जे काही स्टाफ्स आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, हे बाकीच्यांना पण तसंच प्रशिक्षण केलं जातं अच्छा. की जे मुव्हेबल्स आहेत म्हणजे ते स्वतः मूव्ह करू शकतात, ते निघू शकतात, त्यांना फक्त गाईड करायचे असतात. त्या ज्या शिड्या आहेत, स्टेअरकेस आहेत, त्या स्टेअरकेसेसमधून ते बाहेर पडतील. कॉन्सन्ट्रेट आपल्याला ह्याच्यावर करावं लागेल की जे बेड रिडन आहेत, हलू शकत नाहीये, होय. त्यांना आपण सेफ जागेवर कसं घेऊन शकतो. त्याच मजल्यावरती सुरक्षित ठिकाणी सुरक्षित आणि दुसऱ्या. तिथं आगीचा पुन्हा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधक योजना या पहिल्या. तत्परतेने करणं आवश्यक आहे. सर, असं जेव्हा वाटतं संतोष सर, तेव्हा घराघरामध्ये सिलेंडर असतात आणि त्या सिलेंडर्सना फायर एक्सटिंग्विशर असं आपण म्हणतो, त्याचा वापर हा सुद्धा आज नागरिकांना कितपत माहिती आहे याबाबत साशंकता आहे. या बाबतीमध्ये सुद्धा सर हे मॉक ड्रिल किंवा प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असं वाटतं का सर? निश्चितच, कारण जनजागृती, एक सजग समाज हा फार मोठा हातभार लागू शकतो अग्निशमन सेवांसाठी. आपण जिथे राहतो, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी असलेली अग्निशमनाची उपकरणं, साधा फायर एक्सटिंग्विशर प्रत्येक घरामध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण ज्या लाल होजेस बघतो, पाईप्स बघतो, स्प्रिंकलर्स असतील, हायड्रंट्स असतील, होजरील होज असतील, फायर डिटेक्शन सिस्टीम्स असतील, त्या कशा काम करतात आणि त्यांनी कसे अलार्म दिल्यानंतर त्याचा काय संबंध आहे आपल्या अग्नी सुरक्षिततेसाठी आणि आपल्या आयुष्याच्या म्हणजे जीवनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, हे सर्वाची माहिती करून घेणं फार आवश्यक आहे. आपण जिथे काम करता, आपण जिथे राहता, तिथे इमारतीमध्ये असलेले हे जे अग्निशमक उपकरणं आहेत ती कशी वापरावी. कारण आम्ही म्हणतो गोल्डन अवर्स, ज्या वेळेला आग आपण प्रत्यक्ष बघतो ती फार छोट्या प्रमाणात असते, तर तेव्हा तो छोटा एक्सटिंग्विशर वापरून ती आग नियंत्रणात आणणं सहज शक्य असतं. त्याच्यानंतर होजरील होज जे असतात ते छोट्या प्रमाणावरती, त्याचा वापर करूनही आपण आगीवरती नियंत्रण करू शकता. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील की त्या कशा वापरायच्या आणि त्यांनी सेफ डिस्टन्स ठेवून आगीवरती कसं नियंत्रण मिळावं, तर जेणेकरून इनिशियल ह्याच्यामध्येच आग विझवता येईल आणि जो वित्त हानी होणार आहे किंवा जीवित हानी होणार आहे ती टाळण्यामध्ये फार मदत होऊ शकते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या इमारतीमध्ये आपण जिथे काम करता राहता तिकडे असलेल्या अग्निशमन यंत्रणेची माहिती करून घ्या आणि ती कशी काम करते याच्याबद्दलही माहिती करा आणि आपत्कालीन प्रसंगी त्याचं प्रशिक्षण घेऊन ती योग्यरित्यांनी वापरली तर निश्चितच आपण जीवित आणि वित्तहानी टाळू शकतो. मस्त. किरण सर, आपण प्रशिक्षक आहात. इमारतींनी किती काळानंतर हे प्रशिक्षण आयोजन केलं पाहिजे असं काही असतं का? आज मुंबईसारख्या महानगरामध्ये उंच इमारती आणि त्यांची उंची ही अबब म्हणावी एवढी मोठी आहे, तर या पार्श्वभूमीवरती काही ठराविक काळाने हे आपण ऑर्गनाईज करू शकतो का? रेसिडेन्शियल बिल्डिंग असो किंवा ऑफिस बिल्डिंग असू द्या, प्रत्येकाला मॉकड्रिल जे आहेत हे पर्टिक्युलर कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे. एकदम नवीनच इमारत आहेत, आत्ताच बिल्डिंगची ओसी वगैरे अशी झालेली असेल, अशा बिल्डिंगला प्रत्येक 3 महिन्यामध्ये हे असे मॉकड्रिल करणं गरजेचं आहे पहिल्या 2 वर्षापुरता. एकदा ते व्यवस्थित अगर ट्रेंड झालेले आहेत, त्यांना पूर्णपणे त्याची कल्पना आहे, मग प्रत्येक 6 महिन्यानंतर अशा त्या ड्रिल ते करू शकतात. अच्छा. आणि हा नियमावली आहे का ही संस्थांनी किंवा इमारतींनी स्वतःहून अग्निशमन दलाला संपर्क साधणं आवश्यक आहे यासाठी? नियमावली म्हणता येईल किंवा गाईडलाईन्स म्हणता येईल. आम्ही अग्निशमन दल आहेत नेहमी सांगतच असतो, कारण नियमावलीच्या अंतर्गत मध्ये पण येतात, पण प्रत्येकाला व्यक्तीला पण आपल्याला स्वतःची सुरक्षता हे कळणं तेवढंच महत्वाचं आहे. खरं आहे, ते लक्षात घेऊन वागायला हवंय. संतोष सर, आज संचालक या नात्याने मी आपल्याकडनं जाणून घेऊ इच्छिते की मुंबईसारख्या ठिकाणी उंच इमारती आहेत. आता इथं 2 मुद्दे येतात सर. आजच्या काळामध्ये इमारतीचे दृश्य जे माध्यम आहे किंवा जे इमारतींच्या बाबत जे सौंदर्य दिसतं आहे ते बिघडू नये म्हणून ग्रिल लावू नये असं म्हटलं जातं एकीकडनं सुरक्षिततेचा मुद्दा असतो. या पार्श्वभूमीवरती काय जे खालचे मजले आहेत त्यांनी ग्रिल कशा पद्धतीने लावावं असं आपण मार्गदर्शन कराल? कसं आहे की आग लागल्यानंतर नॉर्मली लोक विंडोजकडे म्हणजे खिडक्यांकडे आणि गॅलरींकडे येतात आणि जर ते ह्या गॅलरीज जर बंद असतील तर अग्निशमन सेवा ज्यावेळेला एक्सटर्नल एरियल लॅडर प्लॅटफॉर्म किंवा टर्न टेबल लॅडर आम्ही ज्या वापरतो रेस्क्यू करण्यासाठी, त्या ज्यावेळेस पोचतो तिथे त्यावेळेला त्यांना कटर्स आणि हे करून ते ग्रिल ओपन करायला खूप वेळ लागतो. ती जी ओपनेबल ग्रिल्स असतील विथ सिंगल लॉक असेल तर ते साध्या
ह्यांनी पण कट करून ती ग्रिल ओपन करता येणं शक्य आहे. तर या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा ग्रिल प्लॅन करतो त्यावेळेला ते ओपनेबल असावेत, जेणेकरून एका सिंगल कटमध्ये ते ओपन अप करता येतील. अशी जर प्रोव्हिजन असेल तर नक्कीच आपल्याला जो म्हणजे मालमत्ता वाचवणं असेल किंवा जीवितहानी जी वाचवायची असेल त्याच्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. हे ग्रिल बसवणं हे योग्य आहे आणि ते बसवता येणं नक्कीच शक्य आहे. किरण सर, आपण काय सांगू इच्छिता? मला ह्याच्यामध्ये एक कंटिन्युटी करायची की सेक्युरिटी आणि फायर ऍक्च्युली बघायला गेलं तर प्रत्येक टाइमला हे एकमेकांच्या विरुद्ध मध्ये असतात. सिंपल उदाहरण बघा, टेरेस मध्ये तुम्ही बघा, बिल्डिंगच्या बरेचसे टेरेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लॉक केले जातात. होय, पण अनावधाने अगर कुठल्याही खालच्या मजल्यावर अगर आग लागली, धूर झाला आणि लोकांना वर पळायचं असेल तर मग ते डोर लॉक असतात आणि मग ते स्वतःला सेव्ह करू शकत नाही. लॉक करायचं असेल हरकत नाहीये, पण त्या लॉकची जी काही की आहे त्या टेरेसच्या किंवा शेवटच्या फ्लोअरवर ठेवावी आणि त्या सर्व जेवढे पण रहिवासी आहेत त्यांना ते माहीत असायला पाहिजे की इन केस ऑफ एमर्जन्सी अगर काही आलं तर टेरेसच्या दरवाजेची की इथे आहे, ते ओपन करा आणि आपण आत जा. हे फार महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडला दोघांनीही. तो म्हणजे पहिल्या मजल्यावरती जेवढं बाबतीमध्ये लोक अलर्ट असतात तसं शेवटच्या मजल्याच्या बाबतीमध्ये सुद्धाही तेवढा अलर्टनेस असणं आवश्यक आहे. आणि गच्चीची किल्ली जी आहे ती सुद्धा प्रत्येकाला माहिती हवं आणि वरच्या मजल्यावरती सगळ्यांकडे ती किल्ली असणं तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे हा निसटता मुद्दा नाही का सर, हा तुमच्यासारख्या मान्यवरांकडनं येणं हे तितकंच महत्वाचं आहे. असे बरेच मुद्दे आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काही छोट्या छोट्या बाबतींमधनं सुद्धा आपली कृतिशीलता मोलाची ठरू शकते. सगळ्याविषयी जाणून घ्यायचे, बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे अग्निशमन सप्ताह 2026 या अनुषंगाने, आणि त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी दोन मान्यवर अधिकारी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. माननीय संतोष वारिक सर आणि किरण हत्याळ सर. संतोष सर, तुम्ही सांगत होता ते महानगरांमधल्या असलेल्या इमारती आणि त्या दृष्टिकोनातनं घ्यावयाची काळजी. तर त्यावेळी जेव्हा अचानक आग लागते तर त्यावेळी सगळ्या सेवा आणि सगळी मंडळी अचानक जागी होतात, अरे हे नाही ते नाही, नेमकं काय काय गोष्टी त्यासाठी आधीच तयारी करायला हवी? आपल्याकडे मगाशी मी जसं सांगितलं की ज्या काही यंत्रणा इमारतीमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत फायर प्रिव्हेन्शन प्रोटेक्शनसाठी, म्हणजे फायर डोअर्स असतील, वेट रायझर्स असतील, डाऊन कमर्स असतील, स्प्रिंकलर असतील, डिटेक्शन असतील, त्या कंटिन्युअस चालू स्थितीत आहेत की नाही याच्या बाबतीत फार सजगता असणं आवश्यक आहे. चेअरपर्सन्स असतील, म्हणजे आमच्या कायद्याप्रमाणे अग्निशमनाच्या की ओनर ऑक्युपायर हे रिस्पॉन्सिबल आहेत आणि दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये त्या यंत्रणा सुस्थितीत असल्याचं सर्टिफिकेट स्थानिक अग्निशमन सेवेला देणं बंधनकारक आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण ज्या काही शिड्या आहेत ते लाईफलाईन आहेत, ते तुमचं हार्ट आहे की इन केस ऑफ इमर्जन्सी खाली यायला सुरक्षितरित्या ह्या स्टेअरकेसेस फार महत्त्वाचे असतात. जे काही आम्ही बघतो की ऑडिट करताना किंवा इन्स्पेक्शन्स करताना किंवा ॲक्च्युअल फायर फायटिंग करायला ज्या वेळेला जातो त्यावेळेला ह्या स्टेअरकेसेसमध्ये कुंड्या, या गाद्या किंवा नको असलेल्या ज्या वस्तू असतात त्या, किंवा मुंबईमध्ये फर्निचर्स, किंवा मुंबईमध्ये तर राहणारे कर्मचारी जे असतात, घरकाम करणारे वगैरे, ते सुद्धा राहत असतात. त्यामुळे हे सगळं ऑब्स्ट्रक्शन केलेलं असतं. कृपया ह्या स्टेअरकेस सदैव सुस्थितीत असणं, आणि ते फायर डोअर कशासाठी आहे की इन केस ऑफ अ फायर जर त्यातले हीट आणि स्मोक आहे तो त्या स्टेअरकेसमध्ये जाऊ नये आणि तो 1-2 तास तुम्हाला सेफ पॅसेज मिळावा इव्हॅक्युएशनसाठी, हा त्याच्यासाठी केलेली प्रोव्हिजन आहे. तर आपण जे ओपन केलं आणि त्याच्यामध्येच जर कंबस्टेबल मटेरियल स्टोअर केले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर या दृष्टिकोनातनं प्रत्येक इमारतीमध्ये जे काही स्टेअरकेसेस आहेत त्या व्यवस्थित ओपन असणं आणि विदाऊट ऑब्स्ट्रक्शन असणं हे फार अत्यावश्यक आहे. नक्कीच. किरण सर, या दृष्टिकोनातनं विचार करताना हे सगळ्या बाबतीमध्ये किती काळानंतर याबाबत सजगता दाखवायला हवी, कशा पद्धतीने हे करायला हवं? इमिजिएटली, तुरंत. ह्याच्या बाबतीत दुसरा विचारच करायची आवश्यकता नाहीये. सरांनी जसं सांगितलं की ह्या स्टेअरकेसेसमध्ये वगैरे हे असतात. मी बोलतो शाळा असू दे, रुग्णालय असू द्या, ऑफिस असू द्या, प्रत्येक व्यक्तीनी जिथे तो राहतो, जिथे तो काम करतो, शिकायला वगैरे जातो, त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरमध्ये कोणत्या प्रकारचे धोके
आहेत, म्हणजे आगीपासून असू दे किंवा स्विमिंगला पण अगर जात असेल तर आपल्याला माहिती आहे की पोहण्याचे धोके आहेत. तर जसं राहत असताना त्याला आपल्या आजूबाजूचे परिसरमध्ये काही धोके असू शकतात. कुठल्या विद्युत उपकरणामुळे आग लागू शकते, गॅस सिलेंडर घरात आहे, गॅस सिलेंडरमध्ये आग लागू शकते. हे धोके त्यांनी आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि त्याबाबत तो काही करू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं जे बाहेर निघायचा जो मार्ग आहे, ज्याला आपण निकास म्हणतो, ॲटलिस्ट ते तरी माहीत असायला पाहिजे. खास करून जेव्हा आपण मॉल, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी जातो, मूवी बघायला जातो, आपला दृष्टिकोन एकच असतो, लिफ्टनी जातो किंवा एस्केलेटरनी जातो, मूवी तिकीट घेतो आणि आपल्याला हाच दरवाजा माहिती आहे बाहेर पडायचा किंवा दुसराच दरवाजा माहिती आहे पिक्चर संपल्यानंतर बाहेर पडायचा. आपल्याला त्या मॉल्समधल्या त्या मल्टिप्लेक्समध्ये स्टेअरकेसेस कुठे आहेत हे पहिल्यापासूनच माहीत असायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा. आणि समजा घराची पण अगर गोष्ट केली, समजा साधा सिलेंडर पण आपल्या घरी आत रात्री झोपताना काही नाही, रेग्युलेटर बंद करा. 2 ते 3 तासापेक्षा पण जास्त कुठे बाहेर जाणार असेल रेग्युलेटर बंद करा. गावी जाणार असेल ते रेग्युलेटर काढून ठेवा. त्याच्यावर व्हाईट कव्हर असतो, तो पण बघा धाग्याने बांधलेला असतो. ते ह्याच्यासाठीच असतो की रेग्युलेटर काढल्यानंतर तो व्हाईट झाकण त्याच्यावर लावून ठेवा. म्हणजे अगर काही इन्सिडेंट झाला तरी त्याचे धोके अजून त्याचे प्रभावशाली होणार नाहीत. त्याच्या बाबतीत काळजी घेतली. हे फार महत्वाचं आहे. खरंच या बारीक बारीक गोष्टी या लक्षात घ्यायला हवा. सर, रेस्क्यू एरिया असतो, रेस्क्यू एरियाच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे, नाही का? रेफ्युज एरिया हा सर्वसाधारण खास करून ज्या मोठ्या उंच इमारती असतात तिथे असतात. म्हणजे 24 मीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त, ग्राउंड प्लस 7-8 मजल्यांवर आपल्याला रेफ्युज एरिया म्हणून सापडणार नाहीत. पण अगर समजा जे त्याच्यापेक्षा जास्त आहेत तर 24 मीटरवर रेफ्युज एरिया आणि त्याच्या नंतर प्रत्येक 15 मीटरवर म्हणजे प्रत्येक 5व्या मजल्यावर आपल्याला हा रेफ्युज एरिया सापडतो. पण हा रेफ्युज एरिया त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायर लोड नाही पाहिजे. फायर लोडचा अर्थ म्हणजे काय, जसं आपण सांगितलं स्टेअरकेसमध्ये काहीतरी फर्निचर ठेवलं आहे, शू रॅक्स वगैरे ठेवलेत, असेच प्रकार मग ते रेफ्युज एरियामध्ये अगर करून ठेवल्यात आणि अगर अशा टाइमला आग वगैरे लागली तर जे स्टेअरकेसमध्ये आग आणि धूर निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे त्या रेफ्युज एरिया, तो रेफ्युज एरिया हा पूर्णपणे मोकळा पाहिजे. आणि इन केस ऑफ एमर्जन्सी तिथे आलात, तिथे तुम्ही काही क्षणासाठी थांबलात, फायर ब्रिगेडवाले येऊन तुम्हाला तिथून रेस्क्यू करू शकतात. महत्वाचा मुद्दा आहे. सर, संतोष सर, जेव्हा अग्निशमन सेवा असं म्हणतो तेव्हा राज्यातल्या अग्निशमन सेवेसाठी केंद्र सरकारकडनं कोणत्या प्रकारे मदत केली जाते जेणेकरून राज्यामधलं हे अग्निशमन सेवा केंद्र जे आहे ते अधिक मजबूत होऊ शकेल, कृतीशील, अधिक तत्पर होऊ शकेल? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यस्तरीय अग्निशमन सेवा उपलब्ध नाही. हा अग्निशमनाचा विषय आहे. हा स्थानिक स्वराज्य संस्था जशा महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती आणि विशेष नियोजन प्राधिकरण जसं MIDC, सिडको, MMRDA, PMRDA यांच्या अखत्यारीत येतो. आणि ज्या वेळेला संपूर्ण राज्याच्या अग्निशमन सेवेच्या गॅपचा विचार केला तर केंद्राने 2011 मध्ये पहिल्यांदा हे केलं होतं, गॅप ॲनालिसिस केला होता, ज्याच्यामध्ये अग्निशमनाची जी तूट आहे, अग्निशमन केंद्र असतील, अग्निशमन वाहनं असतील आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असेल, तर ह्याची जी कमतरता आहे ती 80% पेक्षा जास्त आहे. पूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आहे. तर त्या अनुषंगाने 2009 मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान हे ड वर्ग महानगरपालिका आणि नगरपंचायती, नगर परिषदा यांच्यासाठी उपक्रम राबवला गेला. याच्यामध्ये त्यांना मिनिमम 1 अग्निशमन केंद्र आणि अग्निवाहन हे देण्यासाठी फंडिंग म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स हा राज्य शासनाकडनं देण्यात येतं. आणि मला सांगायला आनंद आहे, आत्तापर्यंत 350 अग्निशमन केंद्र आणि वाहनं ही या माध्यमातून ही राज्यभरामध्ये देण्यात आलेली आहेत. आणि प्रत्येक तालुका प्लेसपर्यंत अग्निशमन सेवा कशी उपलब्ध होईल याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाने देखील 15व्या वित्त आयोगामध्ये राज्य शासनाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 185 कोटी आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 254 कोटी इतकी मदत केंद्र शासनाने राज्य शासनाला अग्निशमन सेवेच्या सक्षमीकरणासाठी केलेली आहे. मस्त, हे ऐकायलाही खूप छान वाटलं. किरण सर, आपण प्रशिक्षक आहात. आतापर्यंत 3000हून अधिक प्रशिक्षणार्थी आपण तयार केलेले आहेत. हे सांगत असताना प्रशिक्षणामध्ये कशाचा अंतर्भाव येतो आणि हे प्रशिक्षण नेमकं कोणासाठी असतं? हे जे प्रशिक्षण आम्ही आमच्या कलिना इथे अकॅडमी आहे तिथे देतो, हे खास करून त्या तरुण पिढींसाठी आहेत. तरुण मुलं जे अग्निशमन सेवेमध्ये सेवा करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण असतं. तर आमच्या अकादमीमध्ये 2 प्रकारचे आम्ही ट्रेनिंग देतो.
एक म्हणजे जे एंट्री लेवल फायरमॅन जवान असतो त्याच्यासाठी असतं, ते 6 महिन्याचा कोर्स असतो. आणि ह्याच्यासाठी जे तरुण विद्यार्थी आहेत ज्यांनी 10वी पास केलेले आहेत आणि 18 वर्षापेक्षा ते त्यांचं वय आहेत, ते असे आमच्या ट्रेनिंगमध्ये फायरमॅन कोर्स म्हणून आहेत. तिथे ते ट्रेनिंग घेतात आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ज्या महानगरपालिका नगर परिषदांमध्ये आहेत त्याच्यामध्ये त्यांना संधी उपलब्ध असते. त्याचप्रमाणे जे ग्रॅज्युएट मुलंसुद्धा आहेत आणि त्या लोकांना ऑफिसर्स अधिकारी अग्निशमन सेवेमध्ये बनायचे असतात, त्यांच्यासाठी जे ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा लोकांसाठी 1 वर्षाचा आमचा हा पूर्ण पाठ्यक्रम आहे. त्या पाठ्यक्रम झाल्यानंतर त्या महानगरपालिका नगर परिषदांमध्ये ते अग्निशमन अधिकारी म्हणून कार्य करू शकतात. मुलींसाठी पण ह्याच्यामध्ये संधी आहेत. अच्छा. आम्ही मागील 2-3 वर्ष अगोदरपर्यंत जवळपास 66 मुली आमच्याकडून पासआउट झालेल्या आहेत. वा. हे आम्ही मुंबई अग्निशमन दलाचं जे वडाला अग्निशमन केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे ट्रेनिंग देतो, कारण त्यांच्याकडे महिला अधिकारी पण आहेत. फक्त काही कारणास्तव जरा त्यांचं ट्रेनिंग सेंटरचं काम चालू आहे म्हणून जरा ते बंद आहेत, पण लगेचच आम्ही मुलींसाठी पण ते प्रशिक्षण लगेच चालू करू. सर, जेव्हा तरुण पिढीसाठी प्रशिक्षण आहे तेव्हा त्याच मुद्द्यावरती मी पुन्हा येते. कोण नागरिकांमधली युवा पिढी यांनी पात्रता काय आहे, कशा पद्धतीने ते अग्निशमन सेवेमध्ये दाखल होऊ शकतात, हे एक वेगळं करिअरचं माध्यम आहे नाही का? बरेच लोकांना खरोखर ह्या माध्यमबद्दल माहीत नाही आहे अग्निशमन सेवेबद्दल. जसं मी सांगितलं माझ्याकडे 2 प्रकारचे ट्रेनिंग आहेत. फायरमॅन जवानचे आहेत, ते 6 महिन्याचा ट्रेनिंग आहे. ह्याच्यासाठी त्यांचं वय जे आहे ते 18 ते 23 पर्यंत वय लागतं. पर्पसली आम्ही वय कमी ठेवलेलं आहे, कारण एकदा ट्रेनिंग केल्यानंतर जेव्हा ते सर्व्हिसमध्ये जातील तरुण असायला पाहिजे, तर ते 18 ते 23 आहेत. किमान 10वी पास उत्तीर्ण असणं एवढंच गरजेचं आहे. आणि अगर ऑफिसर्स व्हायचं असेल तर ते 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड आहे. त्याच्यासाठी आपण कोणत्याही डिसिप्लिनमध्ये ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. हे जे फायरमॅनवाला कोर्स आहेत आम्ही कंपल्सरली पूर्णपणे मराठीमध्ये घेतो, पण जे ऑफिसर कोर्स आहेत ते जरा अंग्रेजीमध्ये पण आम्ही घेतो, कारण ह्यांच्यासाठी फक्त महानगरपालिका नगर परिषद नसेल तर हॉस्पिटल्स आहेत, हॉटेल्स आहेत, बाकीच्या मोठे पेट्रोकेमिकल्स आहेत, ज्या ऑइल्स अँड पेट्रोकेमिकल्स असतात. काही विद्यार्थी आमच्याकडून पासून विदेशात सुद्धा लागलेले आहेत, तर ते थोडंसं फार आम्ही जरा इंग्लिशमध्ये अंग्रेजीमध्ये ठेवले. ही वेगळी गोष्ट आहे की आपल्या इथून प्रशिक्षण घेऊन पुन्हा परदेशामध्ये कामाची त्यांना संधी. याच्याचबरोबर केंद्र शासनाचं देखील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज जे नागपूरला आहे ते पण प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे बी फायर हा कोर्स चालवला जातो आणि त्याच्याचबरोबर सब ऑफिसर्स पण प्रायव्हेटली ते एंट्री देऊ शकतात. तर हाही कोर्स अवेलेबल आहे. जस्ट लाईक इंजिनिअरिंग आपण असतं मेकॅनिकल सिव्हिल, तशाचपैकी फायर इंजिनिअरिंग सुद्धा कोर्सेस बऱ्याच युनिव्हर्सिटीज ऑफर करतात. तर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज हे नंबर 1चं कॉलेज आहे जे मोठ्या प्रमाणावरती अग्निशमनाच्या बाबतीत प्रशिक्षण देतं. आणि रेग्युलर फायर सर्व्हिसेस नाही, इंडस्ट्रियल असेल, कारण ह्याच्यामध्ये एअरपोर्ट आहेत, सी पोर्ट्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, जसं पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहेत, BARC आहेत, स्पेशलायझेशन म्हणजे RCF वगैरे सारख्या मोठ्या खत कंपन्या आहेत. तर यांच्यासाठी सुद्धा अग्निशमन अधिकारी लागतात त्यांच्या यंत्रणांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्यांना नक्कीच परदेशात देखील आणि भारतात देखील मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. त्यामुळे हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. आणि डिझायनिंग आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्पेशलायझेशन केलं तर त्याही आज ज्या काही प्रमाणात डाटा सेंटर्स, वेअरहाऊसेस भारतामध्ये येत आहेत तर त्याला नक्कीच चांगली मागणी भविष्यात असणार आहे. नक्कीच, म्हणजे मार्ग खूप आहेत युवा पिढीसाठी. आवश्यकता आहे ते जाणून घेण्याची. आणि हा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा सुरक्षितता हा मुद्दा येतो आहे त्याविषयी आपण जाणून घेत आहोत. बरोबरीने करिअरच्या युवा पिढीसाठी असलेल्या संधी हे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे ज्याविषयी आपण माहिती असणं, सजग असणं आवश्यक आहे. वारिक सर, जेव्हा अग्निशमन सेवा असं आपण म्हणतो तेव्हा त्या दृष्टिकोनातनं केंद्र शासन आणि राज्य शासन यांना बळकट करण्यासाठी आणखीन कोणत्या सेवा आहेत किंवा आस्थापना आहेत ज्यांच्याकडून मदत मिळते आणि त्याचबरोबरीने केंद्र आणि राज्य सरकारकडून या सगळ्यांना मदत केली जाते, असं काही आहे?
कसं आहे, अग्निशमन सेवा हा राज्य शासनाचा विषय आहे, इमारत हा सुद्धा राज्य शासनाचा विषय आहे. पण डिझास्टर मॅनेजमेंट हा दोन्ही राज्य शासन आणि केंद्र शासन, कारण आता आपण जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो त्यावेळेला मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित अपघात आणि नॅचरल डिझास्टर्स याचा दोन्हीचा विचार आपल्याला करायला लागतो. आपल्याकडे मुंबईमध्ये फ्लड्स बघितले आहेत, आपण सांगली कोल्हापूरमधले फ्लॅश फ्लड्स बघितलेले आहेत. आगीच्या घटना वाढत आहेत, हायवेज आहेत, रेल्वेज अपघात होतात. तर ह्या सर्वाला म्हणजे तत्परतेने प्रतिसाद देण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम अग्निशमन दल असणं ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र शासन वेगवेगळ्या माध्यमातून फंडिंग उपलब्ध करत आहे, प्रशिक्षण उपलब्ध करत आहे, जेणेकरून सक्षमता जी गॅप आहे, मगाशी मी सांगितलं की 80% पेक्षा जास्त, ती कशी कमी करता येईल आणि ही सेवा गाव स्तरापर्यंत कशी नेता येईल आणि तिकडे जीवितहानी आणि वित्तहानी जर काही होणार असेल तर ती कशी वाचवता येईल यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. कलेक्टरेट असतील तर डिस्ट्रिक्टचे किंवा महानगरपालिका आहेत, हे आपापल्या क्षेत्रामध्ये ही अग्निशमन सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन ह्याच्यामार्फत फंडिंग उपलब्ध केले जात आहेत आणि प्रशिक्षण देखील उपलब्ध करण्यात येत आहे. बऱ्याच मुद्द्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनावरही बरेच प्रश्न आहेत. तुमच्या दोघांच्या परवानगीने फोन घेते. दीपक आचरेकर आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार दीपकजी, प्रश्न विचारा. बर दीपकजी, तंत्रज्ञांच्या मार्फत तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. सर, आपण जेव्हा असं आपण म्हणतो की प्रशिक्षण आवश्यक आहे, तेव्हा राज्यामध्ये जेव्हा महानगरांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो तेव्हा हे फायर एक्सटिंग्विशर आहेत किंवा अनेकविध दृष्टिकोनातनं सजगता बाळगणं आहे, हे बऱ्याच अंशी होऊ शकतं. पण ग्रामीण भागामध्ये काय असते अवस्था? ग्रामीण भागामध्ये जसं आपल्याला अगोदर सांगितलं की जेव्हा भारत सरकारने 2011 मध्ये पण अभ्यास केला तर अग्निशमन सेवा जी आहेत कमीत कमी 80% ही कमी सापडली, गॅप सापडलेले आहेत. आणि शहरामध्ये तरी ॲटलिस्ट थोडाफार जरा अवेअरनेस आहेत. पण तसं रुरल एरियामध्ये, गावा एरियामध्ये तर तसं नाही आहे. आग लागायचे तिथे कारण जरा थोडेसे शहरापेक्षा जरा वेगळे असतात, कारण तिथे जे काही कंबस्टेबल मटेरियल ते त्यांच्या घरासाठी वगैरे किंवा जे काय असतं तिथे ते वापरलं जातं. पण आपण जिथे शहरामध्ये बघतो तर इंडस्ट्रियल पण आहेत आणि मॉल, मल्टिप्लेक्सेस वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत. तरी गावामध्ये नाही म्हणालात तरी आपल्याला कमीत कमी आपला जो पाण्याचा साठा वगैरे आहे, नाही म्हणालात तरी एक आपले जेव्हा खास करून जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात आम्ही बघतो की कपासाच्या ज्या गंजी असतात किंवा जे कडधान्य, धान्य वगैरे जे साठा वगैरे करून ठेवतात, तर ॲटलिस्ट नाही जमलं तर ॲटलिस्ट 200 लिटरचा पाण्याचा जो काही पिंप वगैरे असतो ॲटलिस्ट तो तरी आपण जवळपास भरून ठेवावं. म्हणजे अगर कुठेतरी अगर आग लागली तर प्रत्येक घरातून त्या बकेटनी का होईना ते पाणी वगैरे घेऊन आपण कारण आग कधी पण ही छोटी स्वरूपात असते आणि एकदा त्याला अगर इमिजिएटली नाही विझवली तर मग ती मोठी स्वरूपात होते. तर एवढी तरी खबरदारी, कारण आपल्या इथे आपण एक्सटिंग्विशर्स जसं म्हणतोय तिथे नसेल पण ॲटलिस्ट पिंपमध्ये पाणी वगैरे भरून तरी आपण ठेवता. म्हणजे छोटी गोष्ट आहे, पुन्हा तोच मुद्दा येतो. एक महत्वाचं म्हणजे डिस्टन्सेस जे आहेत, म्हणजे आम्ही म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अग्निशमनाच्या बाबतीमध्ये. तर आपण ज्या काही स्टोरेज करतो त्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 8 मीटरचं डिस्टन्सेस केलं तर एखाद्या गोष्टीला जरी आग लागली तरी ती पसरणार नाही. बाजूला घर असेल, गोठा असेल किंवा काय असेल, तर ह्याच्यामध्ये जर डिस्टन्स क्रिएट केलेलं असेल, आधीपासूनच त्याच्यामध्ये अंतर क्रिएट केलेलं असेल, तर ॲटलिस्ट थोडंफार पाणी आणि हे असेल तर आपण त्याच्यावरती थोडं एक्सटिंग्विशिंग करायचं. अगदीच जर जळणार असेल तर ते पसरणार नाही. आणि म्हणजे वणव्याचं आपण बघतो गावामध्ये किंवा शेतामध्ये आगी लागतात. आता टेम्परेचर आता सर्व ह्याच्यामध्ये उन्हामुळे 40-45 डिग्रीच्या वरती आता एप्रिल, मे, जून मध्ये जातं, तर त्यावेळेला या गोष्टी जास्त होतात. त्यामुळे ह्याची जर खबरदारी घेतली डिस्टन्सेस क्रिएट करण्याची तर नक्कीच आपण ते वाचवू शकू. म्हणजे नक्कीच जेव्हा आपण असं म्हणतो की बारीक बारीक गोष्टी आहेत, सर आता म्हणतात 6 ते 8 मीटरचं अंतर हे तिथे सामुग्री साठवताना घ्यायला हवं आणि घराघरामध्ये पाण्याने भरलेले मोठे पिंप असणं आवश्यक आहे, जेणेकरून आग लागली तर पटकन त्या बाबतीमध्ये कृतिशील होणं आणि सतर्कता राखणं हे सामान्य नागरिकांना देखील सोपं होऊ शकेल. अजून बऱ्याच काही दैनंदिन जीवनातल्या टिप्स आहेत आणि सतर्कता राहण्यासाठी मुद्दे आहेत. बोलूया छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री.
ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत अग्निशमन सप्ताह 2026 याविषयी. दोन मान्यवर तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे माननीय संतोष वारिक सर आणि माननीय किरण हत्याळ सर. सर, संतोष सर, आपण बोलत आहोत ते म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींविषयी. माननीय राष्ट्रपती महोदयांकडनं आपल्याला दोनदा सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आपलं काम मोठं आहे, कृतिशीलता वेगळी आहे. त्याचबरोबरीने आपल्याविषयी मी जेव्हा सुरुवातीला माहिती सांगत होते तेव्हा एक वेगळा मुद्दा आहे, तो म्हणजे ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टीम. ही तरतूद तुम्ही अंमलामध्ये आणलेली आहे. म्हणजे नेमकं काय आहे सर? आता मी जसं मगाशी सांगितलं की इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अग्निशमन यंत्रणा उपलब्ध केलेल्या जातात, पण आमचा जो अनुभव आहे, जेव्हा ॲक्च्युअल आग लागते त्यावेळेला या यंत्रणा चालू स्थितीत नसतात आणि त्या काम करत नाहीत. त्यामुळे अग्निशमनाला प्रतिसाद देताना खूप उशीर होतो आणि त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. याच्यावरती एक सोल्युशन म्हणून IT चा आम्ही आधार घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम नावाची प्रकार बरेच वर्षापासून सर्व इमारतींमध्ये आहे, जो इलेक्ट्रिक सिस्टीम, तुमचं ड्रेनेज, वॉटर सप्लाय, एअर कंडिशनिंग यांच्यासाठी वापरला जातो. तोच प्रकार आम्ही अग्निशमनाच्या ज्या यंत्रणा आहेत इमारतीमध्ये लावलेल्या त्यांचं मॉनिटरिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. पाण्याच्या टाकी आहे फायरची, त्याचं लेवल्स, वॉटर लेवल्स, फायरचे जे पंप आहेत ते ऑटो मोडमध्ये आहेत की नाही, पाण्याचे जे फवारे, स्प्रिंकलर्स वगैरे आहेत त्याची वॉल्स सगळे ऑन आहेत की नाही, किंवा डिटेक्शन सिस्टीम, मॅन्युअल कॉल पॉईंट जे अलर्ट करायला वापरले जातात ते चालू स्थितीत आहेत की नाही, याचं सगळं संगणकीकृत एकीकरण या सिस्टीममध्ये अपेक्षित आहे. ज्या इमारती 30 मीटरच्या वरती आहे आणि निवासी इमारती ज्या 70 मीटरच्या वरती आहे यांच्यासाठी हे पहिल्यांदा बंधनकारक करण्यात आलेलं आहे, जेणेकरून सर्व हे जे सिग्नल्स आहेत त्या मेन कंट्रोल रूमला येतील आणि त्याच्यामधनं अलर्ट्स जनरेट होतील. जे अलर्ट्स प्राथमिकरित्या जे ओनर ऑक्युपायर आहेत किंवा त्या सिस्टीम मेंटेन करणारे लायसन्स एजन्सीज आहेत जे रजिस्टर्ड केले जातात त्यांना जातील आणि त्यांनी जर ते अटेंड नाही केले तर मग ते स्थानिक अग्निशमन सेवेपर्यंत सुद्धा जातील आणि मग अग्निशमन सेवा त्याच्यावरती कार्यवाही सुद्धा करू शकते. अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स आम्ही फायर ॲक्टमध्ये आणलेले आहेत. सेकंडली, ह्याच इमारतींसाठी फायर ऑडिट, कारण कसं होतं, ज्यावेळेला इमारतींचे नकाशे आमच्याकडे मान्यतेसाठी येतात तेव्हा आतलं काहीच इंटिरियर फायनलाइज झालेलं नसतं आणि ज्यावेळेला इमारत ऑक्युपाय होते त्याच्यानंतर 2-4 वर्षांनी आतमध्ये खूप इंटिरियर मोठ्या प्रमाणावरती झालेलं असतं, ज्याचं फायर लोड वाढलेलं असतं आणि खरोखर जी यंत्रणा दिलेली आहे ती सफिशियंट आहे की नाही किंवा एक्झिट वेज व्यवस्थित ठेवलेले आहेत की नाही, ह्या सगळ्या बाबी तपासणं आवश्यक असतं. तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही आता फायर ऑडिटर्स रजिस्टर करायला सुरुवात केलेली आहे आमच्या संचालनालयामध्ये आणि त्यांच्यामार्फत दर 2 वर्षांनी हे ऑडिट करणं आवश्यक आहे, जेणेकरून इमारतीतल्या पुरवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणा असतील किंवा आतमधलं इंटेरियर असेल याचं सर्व निरीक्षण करून नॅशनल बिल्डिंग कोडच्या भाग 4 ज्याच्यामध्ये फायर अँड लाईफ सेफ्टीच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे हे इमारत सुरक्षित आहे की नाही या संदर्भातलं हे ऑडिट आहे. तर या 2 गोष्टी 2023 साली जे फायर ॲक्ट अमेंडमेंट केला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे आणि मला सांगायला अभिमान आहे, महाराष्ट्र शासन हे पहिलं एक अग्निशमन सेवेसाठी हे प्रविधान करणारं भारतामधलं पहिलं राज्य आहे आणि हा नक्कीच याचा फायदा भविष्यामध्ये अग्निशमन सेवेला आणि नागरिकांना बचाव करण्यासाठी नक्कीच होईल. वा, मस्त. हे ऐकायलाही छान वाटलं. सतर्कता आणि सजगता असं आपण म्हणतो तेव्हा ती आस्थापनं त्या इमारती जर सजग नसतील तर सेवा देणारं जे दल आहे ते दल स्वतःहून याबाबत जागरूकता दाखवून त्या आस्थापनांपाशी पोचतं. ही एक वेगळी बाब आहे आणि हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य होते. किरण सर, आपलं ही माननीय राष्ट्रपती महोदयांकडनं कौतुक झालेलं आहे, खास सन्मान करण्यात आलेला आहे. तर प्रशिक्षण देणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रशिक्षणामध्ये सामान्य नागरिकांना घेऊन जाणं हाही वेगळा भाग आहे आणि आपला झालेला सन्मान, या सगळ्याविषयी सांगा सर. प्रशिक्षण तर ठीक आहे, आम्ही 6 महिन्यामध्ये जे इच्छुक असतात अग्निशमन सेवेसाठी आम्ही ते देतो, पण सामान्य जनतेला ॲक्च्युली आग म्हणजे काय आहे, आग कशी लागते आणि त्याला काय विझवता येईल का, एकदम सोपं आहे. अगर ह्या गोष्टी त्यांना अगर जर माहीत असेल तर ते पण पूर्णपणे करू शकतात. आग लागण्यासाठी 3 महत्त्वाचे घटक लागतात. एक तर म्हणजे इंधन म्हणजे जसं लाकूड आहे, कागद आहे, पेट्रोल, गॅस वगैरे हे सर्व इंधन आहेत. दुसरं घटक म्हणजे प्राणवायू आणि प्राणवायू जे आपल्या अवतीभोवती 24 तास असतं. आणि तिसरा घटक म्हणजे तापमान, एक विशिष्ट प्रकारचा जो तापमान तिथे लागतो. तर अगर आपण बघितलं
इंधन आणि प्राणवायू हा सतत आपल्याबरोबर असतात. जी कमतरता असते ती म्हणजे प्राणवायूची. म्हणजे अगर माचीस असू दे, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट असू दे, कुठल्याही प्रकारे अगर त्याला तापमान भेटलं, ठिणगी भेटली तर निश्चितच आग लागते. ह्याचा विपरीत मी उलट सांगायचा प्रयत्न करतो की ज्या 3 घटक मी बोलतोय की हे 3 घटक उपलब्ध आहे, आग लागते. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यातलं 3 घटकपैकी कोणताही एक घटक आपण बाजूला करू शकतो का. उदाहरणार्थ जेव्हा घरात गृहिणी समजा स्वयंपाक करत असते आणि अचानक तेलला आग लागली, गॅस रेग्युलेटर बंद करून काय होणार नाही, कारण आग ही तेलला आहे. बरोबर. काही जास्त करायची आवश्यकता नाही. फक्त एक झाकण घेतलं आणि जर त्या कढईवर ठेवलं, प्राणवायू बंद होईल. सिंपल आहे. मस्त. प्राणवायू बंद होईल. त्याला काही त्याच्यातून इंधन बाहेर काढायची आवश्यकता नाहीये. मी गॅस बंद केला म्हणून इंधन बंद केला नाही. फक्त प्राणवायू बंद केला की ऑटोमॅटिकली ती गॅस ही छोटी घटना आहे जी नेहमी घडू शकते कुठल्याही स्वयंपाकघरात. इंधन जिथे शक्य असेल तिथे आपल्याला इंधन काढता येतात. समजा ह्या टेबलावर आपण जिथे उपस्थित आहेत, अगर भरपूर फाईल्स आहेत आणि काय आहेत, अचानक एखाद्या फाईलला वगैरे आग लागली, मला धावून बकेट पाणीभर आणायची आवश्यकता नाहीये. मी बाकीच्या सर्व फाईल्स वगैरे अगर सेपरेट करून टाकल्यात, ऑटोमॅटिकली फक्त जेवढी लागलेली आग आहे तेवढी होऊ शकते. घरामध्ये पण तोच प्रकार असतो. सर्व कपडे असतात, आपले कर्टन्स असतात, सोफा वगैरे काय असतात. अगर कुठेतरी एक गोष्टीला आग लागली, फक्त अगर जमत असेल तर तेवढं काम करणं, नाही तर सर्वात महत्वाचं आहे की टेम्परेचर कमी करणं, तापमान कमी करणं. आणि तापमान कमी करण्यासाठी पाणी हा सर्वात चांगला उपाय. तुम्ही पाणी मारा तर ऑटोमॅटिकली त्याचा तापमान कमी होईल. हो, पण विद्युत आगीवर नाही. आम्ही आता हेच म्हणणार होते. त्यामध्ये पुन्हा वेगळा मुद्दा येतो नाही का सर. मुळात गॅसच्या माध्यमातून आग लागली असेल तर आधी विद्युत उपकरणं पटकन किंवा मेन स्विच शक्य असेल तर तो बंद करणं आवश्यक आहे नाही का. या छोट्या गोष्टी पटकन सांगा ना सर. अशी घरामध्ये आपल्या स्वतःच्या पण आपण MCB वगैरे असतात, कारण इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट वगैरे झाली तरी ते ऑटोमॅटिकली ट्रिप होतात. नसेल तरी खाली आपल्या मीटर रूम्समध्ये आपले स्वतःचे वगैरे जे आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होतात. आता आपल्याला माहित आहे की माझ्याशी ही आग नाही विझू शकत आहे, हरकत नाहीये. ॲटलिस्ट घरातून बाहेर पडा, दरवाजा बंद करून टाका, म्हणजे जी घरातली आग लागलेली ती बाहेर येणार नाही. आणि शक्यतो आजूबाजूवाल्यांना त्यांना पण सावध करा. नाहीतर आपण आहोत, आपण निघालोत आणि ते तिथे आहेत. एकदा आपण त्यांना सावध केलं, ऑटोमॅटिकली एकदम कॉमन नंबर आहे 101. कुठे पण अगर पुण्याला आहात 101 लावा, त्या पुण्याच्या फायर ब्रिगेडच्या कंट्रोल रूमला जाईल. मुंबईला आपण 101 लावा, तर मुंबईच्या कंट्रोल रूम. तर एकदम सिंपल आहे. जसं पोलिसांचा 100 आहेत तसं अग्निशमन सेवेचा 101 आहेत. काही झालं दुसऱ्याच्या कोणाच्या पण घरी आग लागली आपण बघत असाल तर कृपया करून 101 वर आपण डायल करा, 101 वर डायल करा आणि त्यांना कळवा. वेळ कमी आहे, खूप मुद्दे बोलायचे तुमच्या दोघांशी आणि दैनंदिन जीवनातले हे मुद्दे. सर, आमच्या बाबतीमध्ये असं घडतं आम्ही की झाडं खूप वाढलेली असतात. आज आपण झाडांच्या माध्यमातून किंवा संक्रांतीच्या सणाच्या वेळी पक्षींना तारांवरती अडकलेले आहेत, या बाबतीमध्ये सुद्धा दिसतं. तर यावेळी सुद्धा अग्निशमन दल सतर्कतेने धावून येतं, हे तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांपाशी पोहोचतच आहे. संतोष सर, वेळ कमी आहे, पण कुठले असे मुद्दे आहेत की जे सामान्य जनांनी आणि आस्थापनांनी आणि त्याचबरोबरीने आज मोठ्या मोठ्या इमारती, मल्टिप्लेक्स हे सगळं वाढत आहेत, यांनीही आणि ग्रामीण भागातल्या जनतेने सुद्धा लक्षात घ्यायला हवं, त्याविषयी चटकन. जसं मी मगाशी सांगितलं की आगीच्या संभाव्य धोके काय काय आहेत हे माहिती करून घेणं, आपण जिथे राहता, जिथे काम करता तिथे करणं आवश्यक आहे. इंडस्ट्रीमध्ये असेल तर ट्रान्सफॉर्मर असतील, रॉ मटेरियल स्टोरेज असेल, फिनिश गुड स्टोरेज असेल, प्रोसेसमधले हजार्ड्स असतील, तर ह्या सर्व बाबतीमध्ये सजगता असणं फार आवश्यक आहे. ती माहिती करून घेणं आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या सबऑर्डिनेट जे काम करतात, आपल्या हाताखाली काम करणं, त्यांनाही ती माहिती देणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून आपण ॲज अ टीम म्हणून तिथे काम करू शकतो. अग्निशमन सेवेमध्ये देखील टीमवर्क हे फार महत्त्वाचं आहे. तसं आपण जिथे राहता, आपण आपलं कुटुंब म्हणून सुद्धा आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे, तशीच ती अग्निशमनाच्या बाबतीतही आपण तशी करायला पाहिजे. शाळांमध्ये जर हे सुरुवात केली की अग्निशमनापासून कसं बचावावा, फायर एक्सटिंग्विशर कसा, मॉक ड्रिल कसं होतं, तर डेफिनेटली आमचा तोच हे आहे की ते
एका कुटुंबामध्ये एका विद्यार्थ्याला जर हे माहिती झालं तर ते संपूर्ण कुटुंब तो जाऊन घरी सांगणार आणि आजूबाजूच्या लोकांनाही सांगणार. किती छान. ह्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असेल व्हॉट्सअपवरती मध्यंतरी हाँगकाँग आणि सिंगापूरमधले जर अर्थक्वेक आला तर टेबल खाली जायचं कसं, हा व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. त्याचप्रमाणे हे बेसिक प्रशिक्षण आपण जर नर्सरी आणि सिनियर ज्युनियरमध्ये जर दिलं तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट हा लॉंग टर्मवरती राहणार आहे. आणि आपले जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, आर्किटेक्चर कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये देखील ह्या ज्या अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना ज्या नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये दिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये जर प्रशिक्षण देण्यात आलं तर त्याही बाबतीमध्ये आपली जी काही इमारत तयार होते आहे ती कशी जास्त सुरक्षित करता येईल याबाबतही चांगला प्रतिसाद मिळेल आपल्याला. नक्कीच सर, हा मुद्दा येतो तेव्हा वेळ कमी आहे, पण अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ही आता वाढत चाललेली आहे आणि त्या बाबतीत उद्भवणारा धोका याच्या बातम्याही आपल्यापाशी पोचतात आणि आजही मोबाईल आग लागून फुटल्याच्या बातम्याही पोचतात. या दोन्हीच्या बाबतीत चटकन ह्या बाबतीमध्ये अग्निशमन म्हणजे दलाकडे सध्या कुठलाही चांगला वर्ल्ड ओव्हर कुठलाही एक्सटिंग्विशिंग मीडिया उपलब्ध नाही. पाणी हा एकमेव एक्सटिंग्विशिंग मीडिया उपलब्ध आहे. जर सहज शक्य असेल तर पाण्यामध्ये बुडवणं हा एक आहे, पण कार तुम्ही बुडवू शकत नाही, पण त्याच्यासाठी ती ॲटलिस्ट लांब नेणं म्हणजे कुठे आजूबाजूला अजून ती पसरणार नाही या दृष्टिकोनातनं नेणं हा आणि त्याच्यावरती पाण्याचा मारा करणं हेच सोल्युशन सध्या उपलब्ध आहे. पण नक्कीच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आणि नवीन बॅटरी कशी तयार करावी याचे केंद्र शासनाने नवीन नियम तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षामध्ये हे जे इन्सिडेंसेस आहेत ते कमी होत आहेत. पण फास्ट बॅटरी चार्जिंग हा मोठा एक धोकादायक हे आहे. प्रत्येक इमारतीमध्ये जिथे आपण EV चार्ज करतो तिथे फास्ट चार्जर्सचा वापर आपण करत असाल तर आपण काळजी घेणं आवश्यक आहे. स्लो चार्जिंगमध्ये एवढं इश्यू येत नाहीत, पण फास्ट चार्जिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बॅटरी गरम होतात आणि त्यामुळे त्याला आग लागण्याची संभावना असते. तर याबाबत आणि जे काही आपण वायरिंग करत आहात त्या प्रॉपर टेस्टेड असलेल्या वायरी आपण उपकरणं ती लावावीत अशी मी या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून सर्वांना विनंती करतो. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपल्याला 30% EV न्यायचे आहेत, पण त्या सुरक्षितरित्या नेणं आवश्यक आहे. नक्कीच. किरण सर, एका वाक्यात जाता जाता काय सांगू इच्छिता? स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या. आगीवर लक्ष असू द्या आपलं. त्राणाय सेवामहे असं म्हणत सतर्क असलेलं हे अग्निशमन दल जीव आणि मालमत्ता या दोन्हीच्या बाबतीमध्ये सतर्कता, सजगता आणि काही नियमावली त्या दृष्टिकोनातून पाळणारं हे सेवा दल आहे. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा त्या बाबतीतली सतर्कता आणि सजगता ही सामान्य नागरिक म्हणून आपण पाळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या भागाच्या माध्यमातून ही सतर्कता, सजगता आपल्या सगळ्यांपाशी पोहोचावा हा सह्याद्री वाहिनीचा यत्न होता. कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमीप्रमाणे वाट बघत आहोतच. त्याचबरोबरीने यूट्यूबच्या माध्यमातून हा एपिसोड तुमच्यापाशी पोहोचतो आहेच. तुमच्या माहितीच्या लोकांना सुद्धा हा एपिसोड नक्की पाठवा जेणेकरून ही माहिती सर्वदूर पोहोचेल आणि सतर्कता, सजगतेचा हा सह्याद्री वाहिनीचा मंत्र सगळ्यांपाशी पोहोचेल. आपण दोन्ही मान्यवर अभ्यासू व्यक्तिमत्व इथे आलात, मुलाची दैनंदिन जीवनातली माहिती दिलीत. सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. In this video, we will understand ourselves the importance of situational leadership, the importance of knowing the context and then changing our leadership style to meet the demands of the context. Let me stick